नमस्काराय नमः शंभवे च वयो भवे च नमः शंकर देवा पवार साहेबांची देवा तब्येत पाणी देवा टणटणी देवा देवा शरीर आरोग्य देवा सुखी देवा देवा घोड्यासारखी तब्येत झाली पाहिजे देवा देवा बाकींची तब्येत देवा टणटणी झाली पाहिजे देवा शरीर आरोग्य देवा टणटणी देवा देवा देवांना देवा भक्तांना भरपूर मतांनी देवा पुन्हा काही सुळ्यांना देवा निवडून दे देवा असं देवा मुख्यमंत्री झाल्या पाहिजे देवा बोला येळकोट येळकोट आनंदाचा खंडेराव महाराज की अरे पठार महाराज की मानव आयुषी मानव गोषु मानव अश्वेशुर्यशः वीरान मानव रुद्र भावितो वज्र हविषमूर्तों प्रसाविदेमते आराध्य गुणमत पुरुषकने क्षेत्र वीराय सुप्रमस्तेजस्तु दक्षाचनो अधिचनै वपुर्यदा मानव कन्यास्मृताः परिणोमक्षेत्रयोः अवस्थिना भगवद्गुरुश्रीदेवस्तुमाय प्रलयाय निर्विषम नमस्ते सर्वतः यास्ते सर्ववेदोत्तमाः सहस्राणि सहस्रथा भवस्तवेतयः तासावि शानुभवः पराशरते ओम सहस्राणि सहस्रशोभिप्रातिः तेषां सहस्रयोषभवानि नमसे आज महाशिवरात्री आहे तुम्ही जेजुरीमध्ये या ठिकाणी आले काय सांगा पहिल्यांदाच तमाम महाराष्ट्रातल्या आणि भारताच्या सगळ्या नागरिकांना मी मनापासून महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देते आणि योगायोगाने आज महिला दिनही याच दिवशी आला त्याच्यामुळे खूप दोन महत्त्वाचे दिवस आज आपण साजरे करतोय सगळ्यांना त्याच्या मनापासून शुभेच्छा देते आणि दरवर्षी महाशिवरात्रीला मी जेजुरी गडावर येते आणि खूप सुंदर तिथे असं वातावरण असतं आणि येळकोट येळकोट जय मल्हार जे वातावरण आणि भंडारा जो उधळला जातो आणि जेजुरी जी आपल्याला सोन्याची करायची आहे तो जो विचार इथे मांडला जातो तो घेऊन एक नवीन ऊर्जा घेऊन पुन्हा आम्ही सगळेच इथले भाविक कामाला धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे आणि त्यांनी उद्धव ठाकरेंच्या गाड्यांचा ताप वाढवला मला असं वाटतं की जर त्यांनी काही प्रश्न त्यांनी मांडले असतील तर ते आम्ही सगळ्यांनी ऐकून घेतले पाहिजेत आणि खरं तरी त्यांच्यातली जी अस्वस्थता आहे ती काही विरोधी पक्षाच्या बरोबर सीमित नाही आहे आज मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाची फसवणूक कोणी केली आहे तर ती 10 वर्ष ज्यांनी मोठी मोठी आश्वासनं दिली अशा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सगळ्यांची फसवणूक केली मग मराठा समाजाच्या वेळी श्री मनोज भाऊ जरांगे यांच्या आंदोलनाला मुख्यमंत्री 2 वेळा गेले त्यांचे एवढे मोठे मंत्री गेले त्यांनी शब्द दिला धनगर समाजाला आरक्षण देऊ हे बारामतीत येऊन देवेंद्रजीच 10 वर्षापूर्वी बोलले होते परवा पुन्हा आले पण माझ्या काही कानावर त्यांच्या भाषणामध्ये धनगर आरक्षण याबद्दल काही ऐकवलं नाही लिंगायत मुस्लिम समाजाची मागणी आहे भटक्या विमुक्त समाजाची मागणी या सगळ्या मागण्या जेव्हा ते विरोधात होते 10 वर्षापूर्वी तेव्हा सातत्याने मागण्या करत होते 10 वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सरकार 200 MLA आणि 300 खासदार एकदाही त्यांनी कुठलाही हा प्रस्ताव आणलेला बघितलेला नाही आणि त्यांचे मित्रपक्ष आणि सरकार म्हणतं की ह्याच्यात आम्ही चर्चेला बसायला तयार आहोत मार्ग काढू पण आरक्षण खरं आरक्षण कोणाच्याच पत्रात पडलं तर यापूर्वी निवडणूक ही लोकशाही पद्धतीने होताना आपण पाहिलेलं आहे परंतु आता बघतोय आपण गेल्या 8 दिवसात असतील किंवा गेल्या 15 दिवसात असेल जसं निवडणूकचं वारं जवळ येत आहे तसं
धमकीचं प्रकरण सुरू झालेले आहे. आपण अनेक किस्से बघितले आणि काल देखील आपण इंदापूर दौऱ्यावर होता. आपण माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची पाठराखण केली. पहिले ढाल म्हणून त्यांच्याबरोबर राहण्याचा आपण निर्धार केलेला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातल्या कोणावरही अशी वेळ आली तर सुप्रिया सुळे ढाल म्हणून उभी आहे. कारण का मी जरी राजकारणात असले तरी माझा पिंड हा समाजकारण. मी लोकांच्या सेवेसाठी राजकारणात आले आणि त्याच्यामुळे अन्यायाच्या विरोधात उभं राहिलंच पाहिजे. ही माझ्या आईने शिकवलेले माझ्यावर केलेले संस्कार. माझ्या आजी आई शारदाबाई पवार या नेहमीच त्या काळात जेव्हा महिला घराच्या बाहेर पडत नव्हत्या त्या काळामध्ये त्यांनी राजकारण आणि समाजकारण केलं. हे आमच्यावर झालेले संस्कार आहेत आणि त्याच्यामुळे जर कुणावर अन्याय झाला मग तो कुठल्याही पक्षाचा असू दे, अन्याय सहन करायचा नाही. हेच तर महाराष्ट्राने आपल्याला शिकवलं. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. आपण आज इथे बसलोय हा एक एवढा मोठा आदर्श आहे बघा. यांनीच तर आपल्याला लढाई म्हणजे इतक्या लहान वयात खरं तर त्या एकल झाल्या. मला तो शब्द वापरायला आवडणार नाही, माऊली म्हणून. कारण का विधवा म्हटल्यावर असं वेदना होतात कुठल्याही. इतक्या लहान वयात एवढी मोठी जबाबदारी अहिल्याबाईंवर आली. तर माता देवी अहिल्याबाई होळकर म्हणून आपण त्यांच्याकडे जेव्हा बघतो तेव्हा इतक्या लहान वयात एवढी मोठी जबाबदारी आणि अन्यायाच्या विरोधात ज्या पद्धतीने त्या देवी लढल्या आपल्यासाठी एक आदर्श आहे. नाही हीच आपली संस्कृती आहे आणि ह्यांनाच आम्ही केंद्रबिंदू ठेवू राजकारण आणि समाजकारण. माहितीच्या जागा वाटपा संदर्भात आता आपण पाहिले की एकंदरीत गेल्या अगोदरच्या याच्यामध्ये प्रीतम मुंडे यांचं नाव येत होतं, परंतु आता पंकजा मुंडे यांचं नाव लोकसभेसाठी येताना आपण बघतोय. म्हणजे कुटुंबात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होते असं वाटतं. तर ती तर भारतीय जनता पक्षाकडून काहीही करू शकतो. त्याच्यामुळे म्हणजे कालच तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की त्यांच्याच मित्र पक्षाचे लोक असं म्हणाले हे माझी लाईन नाही आहे, परत कोणीतरी भारतीय जनता पक्षाचं माझ्याबरोबर तुटून पडेल. त्याच्यामुळे हे माझं एक तर माझा भारतीय जनता पक्षाशी फारसा काही संबंधित नाही. त्याच्यामुळे माझा काही त्यांच्याबरोबर काम करायचा अनुभव नाही आहे. पण भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षातले लोक सातत्याने म्हणतात की तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की केसांनी गळा कापण्याचं काम आणि स्वतःच्या मित्र पक्षांना संपवायचं काम हे कोण करते तर भारतीय जनता पक्ष करते. हे रेकॉर्ड करताना आणि पूर्ण दाखवा हा आरोप मी नाही केलेला, हा भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षांनी केला. तर त्यांना अर्थातच माझ्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचा अनुभव जास्त आहे. त्याच्यामुळे आज काय काय बघावे लागेल. त्याच्यामुळे सुसंस्कृत जो महाराष्ट्र होता ज्याला कैलासाची यशवंतराव चव्हाणांचे संस्कारांनी हा महाराष्ट्र मोठा झाला त्याच्यावर आज ही अदृश्य शक्ती ही गलिच्छ राजकारण जे आणते त्याचा मी जाहीर निषेध करते. या प्रश्नाला धरूनच नितीन गडकरींनी देखील अख्ख्या देशामध्ये आपण पाहिले रस्ते कशा पद्धतीने केले, परंतु त्यांना देखील आता त्यांची देखील पिछेहाट होताना बघतोय. 2 याद्या जाहीर झाल्या पण अद्याप त्यांचं नाव समोर येतं नाही. उद्धव ठाकरे त्याला जोडून दुसरा प्रश्न विचारतो. उद्धव ठाकरे असं म्हणाले की आमच्या पक्षात या, कसं वाटतं? मी सकाळी त्याच्याबद्दल बोलले. पण खरं तर गडकरी साहेब हे एका पक्षाचे नेते नाही. गडकरी साहेब महाराष्ट्राचे फक्त नाही देशाचे मोठे नेते. कुठल्याही खासदाराला तुम्ही विचारा त्यांनी कधी सुडाचं राजकारण केलं. गडकरी साहेबांची खासियतच ही आहे की प्रत्येक खासदार जातो मागणी करतो मतदारसंघासाठी तेव्हा ते हो म्हणतात, फोटो काढतात आणि प्रत्येक मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आम्ही सगळे जरी आमची वैचारिक मतभेद भारतीय जनता पक्षाबरोबर असले तरी गडकरी साहेबांचा आम्ही सगळे मान सन्मान करतो. कारण का त्यांनी कधीही त्या नात्यामध्येही कटुता आणली नाही आणि कधी कुठल्याही विचाराचा खासदार त्यांच्याकडे गेला तरी हा रस्ता ह्या देशासाठी आहे ही भूमिका सातत्याने त्यांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे सुडाचं राजकारण हे गडकरी साहेबांना कधीच केलेलं नाही आहे. इसके लिए दिल बडा होता, मोठ्या मनाचे आणि नशीब महाराष्ट्राला शोभेल आणि आपल्याला अभिमान वाटेल असा आपला नेता दिला. मनोज जरांगे पाटलांचा फक्त वापर करून घेतला. आता त्यांनी आंदोलन शांत केलेलं आहे, परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचे प्रत्येक मतदारसंघामध्ये 400 उमेदवार उभे करण्याची त्यांनी काल स्टेटमेंट केली.
मला असं वाटतं लोकशाही आहे, त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार. आता दडपशाही, दमदाट्या, सत्तेत असलेल्या लोकांना पण धमक्या, अशी परिस्थिती आहे राज्यात दुर्दैवाने दिसते. पण ह्याच्याच या दडपशाहीच्याच विरोधात आम्ही ही लोकशाही आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा, मोकळा श्वास घ्यायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आणि तो आम्ही या दडपशाहीने किती गुंडागर्दी केली, गोळ्या झाडल्या, धमक्या दिल्या, आम्ही घाबरणार नाही. आम्ही पूर्ण ताकदीने त्या दडपशाहीच्या आणि त्या बंदुकीच्या राजकारणाच्या विरोधात आम्ही महाराष्ट्रासाठी शांततेच्या मार्गाने, महात्मा गांधींनी दिलेल्या मार्गाने आम्ही त्याच्या विरोधात लढतो. पवारांनी धमकी देणं अयोग्य असं फडणवीस म्हणतात. असं नाही म्हणले, असं म्हणले ते मोठं स्टेटमेंट आहे. तुम्ही म्हणताय तेवढं छोटं स्टेटमेंट आहे, बरंच लंब स्टेटमेंट आहे. पण हे दुर्दैव आहे की देवेंद्रजी त्यांचं काम करत नाही आहे म्हणून आदरणीय पवार साहेबांना उतरावं लागतं. तर आदरणीय देवेंद्रजींनी जर हर्षवर्धन भाऊंना साथ दिली असती तर ही वेळच आली नसती. हिंमतच कशी होते मित्रपक्षाला हर्षवर्धन भाऊंना. आणि हा हर्षवर्धन भाऊ एकट्याचा विषय नाही आहे, ते राज्याचे नाही देशाचे मोठे नेते. तर जर हर्षवर्धन भाऊंना इंदापूरमध्ये त्यांचा मित्रपक्ष धमकी देत असेल ते किती दुर्दैव आहे. मग त्या वर्दीची भीतीच नाही राहिली. आणि मग आपलं ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हे गोळीबार करतात सत्तेतले लोक. याचा अर्थ सत्तेमध्ये असलेले भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांना आज काही नियम, कायदा किंवा बंदूक त्यांना वाटतंय तसं ते वापरू शकतात. त्याच्यावर काही वचकच राहिलेला नाही. हा देश नियम कायद्याने चालतो, कुणाच्या सत्तेवर चालत नाही हा देश. आणि देवेंद्रजींना माझी विनंती आहे की देवेंद्रजी आपले लोक आवरा. ते गोळीबार करतात. अबकी बार गोळीबार सरकार, अबकी बार ड्रग्स वालों की सरकार, अशीच परिस्थिती दुर्दैवाने महाराष्ट्रात चालली. आणि ह्याचं पूर्ण अपयश हे कुणाचं आहे तर ते होम मिनिस्ट्रीचं आहे. कारण जर हर्षवर्धन पाटलांना सिक्युरिटी मागावी लागत असेल या राज्याच्या गृहमंत्र्याकडे, हे किती दुर्दैवी आहे. मी स्वतः मागणी केली मागच्या आठवड्यात की हर्षवर्धन भाऊंचा सन्मान झाला. आणि ही कुठली नवीन पद्धत काढली आहे. या मारामाऱ्या, शिवीगाळी महाराष्ट्राची संस्कृती नाही. आणि हे महाराष्ट्राचं गलिच्छ राजकारण आहे फक्त आणि फक्त या अदृश्य शक्तीमुळे होते. ओके.